जरी माझा हात धरला तरी मला असं वाटायचं, हा माझ्या माणसाने माझा हात धरलाय, माझ्या क्रशनी माझा हात धरलाय. हृदयात एक धकधक होती की उद्यापासून हा माणूस येणार नाही आपल्याला भेटायला. तर आईला पण सांगितलं, आई तुझी मुलगी प्रेमात पडली. आईने अगदी डोळे असे वटारले. ग्रीटिंग कार्ड असं लिहिलं की त्याच्यावर काळ्या मण्यांची पोत, माझ्या ओठाला लिपस्टिक लावून ते ओठ मी त्याच्यावर काढले आणि त्याच्यावर भरपूर अशी कविता लिहिली आणि त्यांना पाठवली. अगदी बाबा बोलले, उद्यापासून तू इथून जायचं नाहीस कुठे. क्रश पहिलं. प्रेम म्हटलं का आपण सगळ्यांवर प्रेम करतो. म्हणजे प्रथम आपण आई वडिलांवर प्रेम करतो, भावा बहिणींवर प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे पहिलं प्रेम, आपला पहिला क्रश म्हणजे आपला देव. आपण देवावर प्रेम भरपूर करतो आणि जन्माबरोबर आपल्याला हे कुटुंब आलेलंच असतं. आई बाबा, भाऊ बहीण हे आपल्या जन्माबरोबर आलेलं असतं आणि त्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो. पण या कुटुंबाव्यतिरिक्त जेव्हा एखादा तिराईत आपल्या आयुष्यात येतो, अजाणता तो आपल्याला मोहून टाकतो, तो माझा पहिला क्रश, माझा नवरा. मी त्याच्यावर भरपूर नितांत प्रेम करते. प्रथम मी 10वीत किंवा 12वीत असेल तेव्हा मला माझा क्रश मिळाला. मला नाटकातून काम करण्याची खूप आवड होती आणि त्यासाठी मी एक वलय म्हणून नावाचं संस्था स्थापन झालेली, त्यात मी इन्व्हॉल्व झाली आणि त्यातून अनेक एकांकिका वगैरे व्हायच्या. मीही त्यात भाग घेऊन मी माझं करिअर बनवायचं ठरवलं. त्या वलयमध्ये एकदा एक एकांकिका ठरवली आणि त्यासाठी मला त्यांनी बोलावलं आणि ती स्क्रिप्ट अशी होती की ती माझ्यावर होती आणि त्यामुळे मला फार भावली आणि मी ते करायचं ठरवलं. तर म्हटलं आता डिरेक्शन त्यांचं अडून राहिलेलं डिरेक्टरसाठी. तर ते नंतर त्यांनी एका चॅनलवरच्या एका व्यक्तीला बोलवलं ते डिरेक्शन देण्यासाठी आणि ती व्यक्ती आली आणि मीही त्यावेळी पहिल्यांदाच त्या वलय संस्थेत गेले होते. त्या मुलांच्या ग्रुपमध्ये मी बसले होते आणि ते डिरेक्टर आले आणि आम्हाला काही समजावून सांगायला लागले. पण मी अचानक त्या डिरेक्टरांच्याकडे पाहत बसली, जणू काही मी माझी हरवलीच होती. ते काय बोलत होते, काय सांगत होते त्याच्याकडे माझं काही लक्षच नव्हता. अचानक मला सगळं संपल्यावर मला सगळ्यांनी विचारलं, काय सांगतायत ते कळलं का? मला काहीच कळलं नव्हतं कारण मी भांबावलेली होती. मी इतकी त्यांच्यात मग्न झाली की त्यांनी काय स्क्रिप्ट वाचली, काय नाटक होतं, काय होतं मला काहीच कळलं नाही. पण खरोखर एक छोटीशी काहीतरी हृदयाला स्पर्शून गेलेली एक उणीव काहीतरी भासत होती, कसलं तरी काहीतरी वाटत होतं माझ्या हृदयाला की थोडंसं काहीतरी होतंय आणि खरोखरच ते झालं. आता दुसरा दिवस उजाडणार होता की आम्हाला पुन्हा तिकडे जमा व्हायचं होतं आणि मी खरोखर आतुरतेने त्या व्यक्तीची वाट बघत होती की जी व्यक्ती डिरेक्शन द्यायला आलेली, की कधी उद्या सकाळ होते आणि कधी ती व्यक्ती मला दिसते. खरोखर मी त्या व्यक्तीची इतकी आतुरतेने वाट बघत होती आणि खरोखर ती व्यक्ती आली. दुसऱ्या दिवशी मी गेली, त्यांच्या समोर बसली, बघत बसले त्यांच्याकडे. पण त्यांच्या चेहऱ्यावर काहीच दिसलं नाही हो मला. म्हणजे कोरडा चेहरा की हा आले, आम्ही त्यांना सगळ्यांना समजवतोय मी. पण मला पण वाटत होतं की त्या माणसाने माझ्याकडे बघावं की ही व्यक्ती कोणतरी आहे, ही व्यक्ती मुलगी ही छान आहे वगैरे, काहीतरी मला थोडंसं हिंट तरी त्यांनी दिली असती ना तरी मला खूप बरं वाटलं असतं. पण ना खरोखर ना ती व्यक्ती मला भावून गेली हो. आणि आमच्या नाटकाच्या रिहर्सलला सुरुवात झाली. ते समजावून सांगायचे, मी समजवून घ्यायची. पण काय व्हायचं, ते समजवायला जवळ आले ना काय अवघडच वाटायचं. त्यांनी मला जर एखादा असा स्पर्श करून सांगितलं ना, भावना असं नाही करायचं, असं जरी माझा हात धरला तरी मला असं वाटायचं, हा माझ्या माणसाने माझा हात धरलाय, माझ्या क्रशनी माझा हात धरलाय आणि खूप बरं वाटायचं. पण मला हे कळलं नव्हतं की त्या व्यक्तीचं लग्न झालंय की नाही
आता हे जाणून घेण्यासाठी कुणाची तरी साथ घ्यायलाच पाहिजे होती. त्यासाठी मी माझ्या मित्रमैत्रिणींना वगैरे थोडंफार असं टॉन्टिंग करून त्यांना मी बोलली, "काय मग उशीर का? एवढ्या लवकर का घरी जाताय? उशीर होतोय का? कुणी वाट पाहतंय का?" असे काही टॉन्टिंग त्यांना मी करत गेली, की जेणेकरून त्यांच्या तोंडातून यावं, "हां, माझी बायको वाट बघते" किंवा "माझी आई वाट बघते." पण तसं काही नाही. ते म्हणाले, "नाही, मी असाच मला गाडी पकडायची असते अशा-अशा टायमाची, म्हणून मी घरी चाललोय." तर हळू-हळू कळलं की त्यांचं लग्न झालेलं नाहीये आणि मग मी माझी प्रेम कहाणी पुढे सरकवत गेली. नंतर ते माझ्या बाजूला बसायचे आणि मी मुद्दाम जाऊन त्यांच्या बाजूला बसायची, की जेणेकरून ह्यांनी माझ्याशी बोलावं, ह्यांनी मला काहीतरी सांगावं, काहीतरी इथूनच्या तिथूनच्या गोष्टी सांगाव्या, ह्यांच्याकडून काहीतरी कळावं. ही उणीव मला खूप भासत होती आणि मी एकसारखी त्यांच्या बाजूला जाऊन बसायची. मग आम्ही हॉटेलमध्ये बसायचो. हॉटेलमध्ये चहा प्यायचो सगळे ग्रुपनी. मग मी कॉफी प्यायची. तर मग ते माझ्या बाजूला बसल्यावर मी मुद्दामच माझी कॉफी त्यांच्या चहात ओतायची. "ना मला जास्त झाली कॉफी हो, म्हणून तुमच्या ह्याच्यात ओतली." आणि ते प्यायचं आणि सगळा ग्रुप जणू काही माझ्याकडे पाहत बसायचा आणि ह्या दोघांचं काय चाललंय? हिची कॉफी त्या कॉकटेल करून पितायत आणि त्यांना ते चालतंय. ते सगळेजण अगदी कुतूहलतेने माझ्याकडे पाहत असायचे. एकमेकीला असे हाताने असं ढकलून काहीतरी बोलायचे. तर असं मग एक दिवस टॉन्टिंग सुरू झाली ह्याची त्याची. "काय मग गुरुनाथ नाही आले अजून? भावना आज येणार नाही का? तुला सांगितलंय का?" असं मला विचारायचे. मी म्हटलं, "मला का विचारता? मला काय कळणार की ते आलेत की नाहीत?" एक दिवस असा घडला की ते आलेच नाहीत आणि सगळेजण जमा झाले. विचार करत बसलो, "अरे का बरं हे आले नाहीत? रात्र होऊन गेली आहे तरी ते आले नाहीत." मग आम्ही सगळे घरी गेलो. अक्षरशः आम्ही झोपलो घरी जाऊन हो. आणि घरी जाऊन झोपल्यानंतर रात्री बरोबर 12 वाजता आमच्या मुलं सगळी आमच्या ग्रुपची आले घरी आणि सांगतात, "गुरुनाथ आले आहेत, आता रिहर्सल सुरू होणार आहे." रात्री 12 वाजता मी अगदी जसं काय सकाळ झाल्यासारखी उठून मी धावली. "अरे गुरुनाथ आलेत एवढ्या रात्री." आणि माझ्या घरच्यांनी पण मला काही विचारलं नाही, "अरे तू एवढ्या रात्री रिहर्सल अशी असते का रिहर्सल?" नाही म्हटलं, "ते सकाळी आले नव्हते, ते आत्ता आलेत. आम्हाला रिहर्सल करायची." आणि मी खरोखर तेवढ्या रात्री 12 वाजता गेले हो. मला हवं असं वाटणारा माणूस आज येणार आहे, हे आज आला आहे हे कळल्यावर मी अक्षरशः माझा आनंद गगनात मावेनासा झाला आणि मी खूप उत्साहाने रात्री 12 वाजता त्या मुलांच्या बरोबर गेली आणि मला माझा गुरुनाथ दिसला. खरोखर. आणि त्यांनी तेवढ्या रात्री मी म्हटलं, "हो एवढ्या उशिरा का हो आलात?" तर ते म्हणतात, "मला असं तब्येत बरी नव्हती माझी." "अरे तब्येत बरी नव्हती म्हणून तुम्ही रात्री 12 वाजता याल का?" म्हटलं, "ह्यांना पण माझ्याविषयी काहीतरी वाटतंय का?" असं मला थोडीशी जाणीव झाली, की एवढ्या रात्री ते 12 वाजता आले म्हटल्यावर मला बघा असं वाटलं असेल का त्यांना? ही माझ्या मनात शंका थोडीशी यायला लागली. पण खरोखर असंच असावं असं मला वाटतं. खरोखर. तर मग रिहर्सल वगैरे झाली. नंतर एक असा दिवस उजाडला की ती स्क्रिप्ट स्टेजवर जाण्याचा दिवस उजाडला आणि आम्ही स्टेजवर उभे राहिलो. अगदी इतका छान माझा परफॉर्म झाला, इतका छान झाला की त्या माणसाने पाठी जाऊन मला माझ्या पाठीवर हात हे जवळ घेतला आणि मला हात पाठीवर फिरवला आणि सांगितलं, "खूप छान केलंस." आणि मला खूप बरं वाटलं. पण माझ्या हृदयात एक धकधक होती की उद्यापासून हा माणूस येणार नाही आपल्याला भेटायला. उद्यापासून आपली स्क्रिप्ट बंद झाली. हे काय औरच होतं ना, की मला ती भीती वाटत होती. माझा एपिसोड चांगला झाला, माझा परफॉर्म चांगला झाला याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. पण माझी धुकधुक होती की हा माणूस मला उद्यापासून दिसणार नाही. तर मी म्हटलं, मग आम्ही दोघे झाल्यानंतर आमची एकांकिका झाल्यानंतर आम्ही एका कट्ट्यावर बसलो. दोघे बाजूला बसलो. ते पण मला काही सांगत होते, मी सांगत होते. पण त्यात थोडं पण प्रेमाविषयी काही नव्हतं. पण मला वाटत होतं की ह्यांनी मला काय तरी सांगावं. पण त्यांनी मला सांगितलं, "उद्या तू दादरला भेटशील का मला?" मला वाटलं की काहीतरी प्रोग्राम असेल किंवा काय. पण त्यांनी मला दादरला बोलावली आणि मी खरोखर कॉलेजमधून डायरेक्ट दादरला
लेडीज कंपार्टमेंटच्या इथे जाऊन उभी राहिली नाही, मी गेली अगोदर, माझ्या अगोदर ते येऊन उभे राहिले. तेव्हा मला वाटलं ह्या माणसाच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे. आणि खरोखरच झालं तसं. आणि आम्ही दोघे भेटलो शिवाजी पार्कला गेलो. तिथे त्यांनी मला सांगितलं सगळं. मला त्यांच्या देवाविषयी सांगितलं, त्यांच्या घराविषयी सांगितलं, त्यांच्या माणसांविषयी सगळं सांगितलं. आणि मी म्हटलं त्यांना. आणि माझ्या जीवाला की हा माणूस मला मिळाला. पण पुढे वाट होती ती घरच्या माणसांची, माझ्या घरच्या माणसांची, की आता हे पाऊल मी टाकलंय, ते आता कसं पुढे नेऊ मी. पण मी घरी गेल्यानंतर आईला पण सांगितलं, आई तुझी मुलगी प्रेमात पडली. आईने अगदी डोळे असे वटारले. म्हटलं काय? पण ती तेवढी थांबली, तिने बाबांपर्यंत ती गेली नाही. तिने मलाच तिथे थोडंसं चूप केलं. नंतर पुन्हा लक्षात आलं, आता उद्या कसं भेटायचं त्यांना, आता ह्यांच्याशी संपर्क कसा साधायचा. तर फोन हे एक माध्यम होतं. पण त्यावेळी आमच्या घरी फोन नव्हता. पण आमच्या शेजारी एक रेशनिंगचं दुकान होतं. त्या दुकानात एक फोन होता आणि तिथे मी जाऊन त्यांना फोन करायची. फोन ह्यांचाही त्या दुकानातूनच यायचा. तेव्हा नेहमी ह्यांचा फोन यायला लागल्यावर माझे भाऊ जरासे चकित झाले की हिला रोज फोन कोणाचे येतात. तर एक दिवस माझ्या 2 नंबर भावांनी जाऊन तिथे फोन अटेंड केला आणि विचारलं कोण बोलतंय त्याने. आणि माझा भाऊ बडबडायला लागला. त्यांना वाटेल तसा काही बोलला आणि घरी येऊन मलाही बडबडला. पण तरीही फोन काय आमचे बंद झाले नाही, फोन चालूच राहिले. भावाला समजवला मी, नाही ते आमचे डिरेक्टर आहेत, ते मला फोन करतात, ते काही नाटकाचे विषयी बोलतात, त्यांचेच फोन येतात मला, दुसरं कुणाचे नाही. तर थोडंसं ते मॅटर आम्ही तिथेच दाबलं आणि पुन्हा फोन चालूच होते. मग फोनवर बोलायचं, मग कधी भेटायचं, काय करायचं. मग चिठ्ठ्या द्यायला लागली, पाठवायला लागली. लेट त्या चिठ्ठी द्यायला इथून काय वरळीला कोणी जाणारं नव्हतं हो. पण मी लिहायचे आणि पोस्टात टाकायचे, त्यांच्यापर्यंत जायचं. एक दिवस मी ग्रीटिंग कार्ड लिहिलं. ग्रीटिंग कार्ड असं लिहिलं की त्याच्यावर काळ्या मण्यांची पोत, माझ्या ओठाला लिपस्टिक लावून ते ओठ मी त्याच्यावर काढले आणि त्याच्यावर भरपूर अशी कविता लिहिली आणि त्यांना पाठवली. एके दिवशी बाबांना थोडी कुणकुण लागली. मी परीक्षेसाठी किंवा कॉलेजसाठी जेव्हा बाहेर निघायची, माझं पुण्याला टिळक विद्यापीठातून मी BA करत होती, तेव्हा मी ह्यांच्याकडे यायची, ह्यांच्याकडे अभ्यास करायची, ह्यांच्याबरोबर जायची. काही 4 दिवस मी त्यांच्याकडे अभ्यासासाठी राहिले होते. तेव्हा पण बाबांना त्याची काणकून नव्हती की हिचं काहीतरी यांच्याबरोबर आहे. ते बाबा आमचे असे न सांगताच एकदा दुपारचे आले. आम्ही BPT क्वार्टर्समध्ये यांची बहीण राहायची, तिथे आम्ही होतो. आणि डायरेक्ट बाबा माझे त्यांच्या घरी गेले. अगदी ॲड्रेस काढत घरी गेले. आणि घरी गेल्यावर भावना कुठे विचारलं. तर इथून घरातला त्यांच्या घरातला त्यांचा पुतणा वगैरे तिथे BPTमध्ये आले आणि सांगितलं, हो तुमचे बाबा आले. आणि तेव्हा जी काय माझ्या पायाखालची जमीन काही निसटली ना, अक्षरशः मला घाम फुटला. मी त्यांच्या जवळ जाऊन रडायला लागले, बाबा आले, आता संपलं सगळं, आता काय करायचं, असं तसं खूप मी रडायला लागली. पण तेवढीच घट्ट मन करून तिथून बाबांकडे, म्हणजे त्यांच्या घरी, दुसऱ्या घरी, म्हणजे जिथे जे राहतात तिथे आलो आम्ही दोघेजण. मग बाबा तिथे जेवले पण. जेवायला वगैरे दिल्यानंतर मला बाबा घरी घेऊन गेले. घरी गेलो आणि थोडंसं सगळंच झालं. अगदी बाबा बोलले, उद्यापासून तू इथून जायचं नाहीस कुठे. पण ते शक्यच नव्हतं ना उद्यापासून. बाबा माझं कॉलेज आहे, मला संडेला क्लास अटेंड करायचे असतात, असं तसं सगळं झालं. पण बाबा माझे 1 महिना माझ्याशी बोलत नव्हते. अगदी बोलायचे बंद झालेले. आणि जो माणूस आपल्या मुलीशिवाय 1 मिनिटं पण राहू शकत नव्हता, 1 मिनिटं पण घरात कामावरून आल्यावर घरात पाय टाकल्याबरोबर भावना पहिली दिसायला पाहिजे, ते माझे बाबा माझ्याबरोबर 1 महिना बोलत नव्हते. अगदी
त्यांच्या कुशीत झोपायची मी, मला कुशीतही त्यांनी झोपायला घेतली नव्हती तेव्हा. इतके कडक होते माझे बाबा. कुणालाही हे घरातल्यांना मी कुणाला सांगितलं नाही, माझ्या सासरच्या माणसांना, पण मी आणि माझ्या नवऱ्याला हे माहिती होतं. बोलत नव्हते. पण एके दिवशी असं झालं की मी माझ्या आत्याकडे मी यांना घेऊन गेलेली. जेव्हा माझा ठाण्यामध्ये क्लास होता तेव्हा मी यांना तिथून डोंबिवलीला घेऊन गेली आणि आत्याला सांगितलं, आत्या यांच्याबरोबर मला लग्न करायचे. तर आत्यानी पाहिलं आणि यांनी यांच्या देवाच्या वगैरे गोष्टी, अगदी सात्विकता आहे यांच्यात, हे तिला दिसलं. तर माझ्या बाबांना एक दिवस बोलावून घेतलं एके दिवशी आणि सांगितलं, भावनाबरोबर आलेला मुलगा सात्विक आहे, खूप चांगला आहे, तू तिचं लग्न त्याच्याबरोबर करून दे. आणि काय जाणे, बाबा घरी आले, माझ्याशी बोलायला लागले, अचानक माझ्याशी बोलायला लागले, भावना उद्या पाडवा आहे, तर त्यांना सांग की उद्या साखरपुडा करायचा आहे. बापरे! म्हणजे माझा आनंद इतका गगनात मावेना झाला की मी अगदी खडबडली. म्हटलं, हे अचानक कसं की साखरपुडा करायचा, अगदी त्यांना न कळवता आपण साखरपुडा करायचा, बापरे! तर मी यांना फोन केला, अहो बाबा असं म्हणतात की उद्या साखरपुडा करायचा आहे. अगदी माझ्या बाबांनी जाऊन अंगठी आणली, काय 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 सगळी तयारी केली. त्यांच्या घरी त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी, आणि एक दिवस असा उजाडला की माझा साखरपुडा झाला. अगदी पाडव्याच्या दिवशी माझ्या बाबांच्या आईच्या अगदी इच्छेने झाला आणि माझा क्रश खरोखर माझा झाला. क्रश पहिलं वहिलं. तुमचंही असेल ना क्रश पहिलं वहिलं? हृदयाच्या बंद कप्प्यात ते आम्हाला सांगा. घाबरू नका. तुमची ही सत्यकथा असली तरी पहिल्या क्रशच्या प्रेमाखातर तुमचं सध्याचं आयुष्य क्रश होऊ नये म्हणून तुमची ओळख न सांगता आमच्या कलाकारांकडून आम्ही ती सादर करू. तेव्हा वाट कसली बघताय? घ्या फोन आणि सरळ फ्लॅशबॅक मध्ये जाऊन आम्हाला द्या सांगून तुमचं क्रश पहिलं वहिलं. तुमची स्टोरी क्रश पहिलं वहिलं @gmail.com वर नक्की पाठवा.